वेण्णा लेक येथील 28 स्टॉल धारकांचा जलसमाधीचा प्रयत्न। महापर्यटन महोत्सवादिवशी केले आंदोलन। 4 जणांना घेतले ताब्यात। महाबळेश्वरमधील वेण्णा लेक परिसरातील 28 स्टॉल धारकांनी महापर्यटन उत्सवादिवशी जलसमाधीचा प्रयत्न केला। पोलिसांना गुंगारा देत वेण्णा लेकच्या दुसऱ्या दिशेला आंदोलन केलं आहे। या आंदोलनात 4 आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले। हे स्टॉल धारक अनेक वर्षापासून वेण्णा लेक परिसरात उपजीविकेसाठी वेगवेगळे व्यवसाय करत होते। मात्र 2023 मध्ये हे स्टॉल वन विभागाद्वारे काढून टाकण्यात आले। यामुळे गेल्या 2 वर्षांपासून या 28 कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे। या विरोधात स्टॉल धारकांनी उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती। या याचिकेमध्ये उच्च न्यायालयाने जिल्हाधिकारी यांना 4 आठवड्याच्या आत निर्णय घेण्याबाबतचा आदेश दिला। मात्र या आदेशाला 15 महिने उलटून देखील अद्याप जिल्हाधिकारी यांनी कोणताही निर्णय दिलेला नाही। याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे वारंवार पत्रव्यवहार करून देखील कोणताही निर्णय झालेला नसल्याने या 28 स्टॉल धारकांनी जलसमाधीचं अल्टिमेटम दिला आहे। उच्च न्यायालयाची ऑर्डर असताना देखील आतापर्यंत जिल्हा प्रशासनानं आमच्या कुठल्याही या न्यायालयाच्या ऑर्डरला केराची टोपली दाखवलेली आहे। त्याच्यावर कुठलाही निर्णय झालेला नाही। उच्च न्यायालयाची जी ऑर्डर झालेली आहे त्या ऑर्डरला जवळपास 1.5 वर्ष होऊन गेलं। जिल्हा प्रशासनाकडे जिल्हाधिकाऱ्यांकडे या गोरगरीब जनतेसाठी बघण्यासाठी जराही वेळ नाहीये। हे फक्त दिखावा चाललाय। जे काय आज महोत्सव चाललाय, ज्या गावात चाललाय त्या गावाची जनता आज उपाशी मरते, त्यांचं कोणाला काही पडलेलं नाही। अधिकारी फक्त ह्या जी काही शोषा केलेला आहे, दिखावा जो चाललेला आहे ह्याच्यासाठी मगलूर आहेत। जे VIP येणार आहेत त्यांच्या सेवेसाठी हे अधिकारी आहेत, पण जनतेसाठी कुणाला काही पडलेलं नाही। ज्या जनतेच्या जीवावर अधिकारी आज पगार घेतात ते आमच्या टॅक्समुळे आज हे लोक सगळे पगार घेतात ते त्यांची आडी अडचणी आम्ही म्हणत नाही की आमच्यावर काय उपकार करा। आमचा हक्क आहे, आमचा अधिकार आहे, आम्हाला तो तेवढा तरी द्या। आणि जी न्यायपालिकेनं न्याय देऊन देखील जर अजूनपर्यंत न्याय मिळत नसेल तर आम्ही आता करायचं काय म्हणून आम्ही आजचं आंदोलन केलेलं आहे। आता आमची पहिली टीम झालेली आहे, आमच्या अजून 3 टीम आहेत। ह्या विविध मार्गाने आज वेण्णा लेकमध्ये ते देखील जलसमाधी घेण्याचा त्या ठिकाणी निर्धार केलेला आणि जलसमाधी घेणार आहे। दुसरी टीम येईल आणि संध्याकाळीच्या दिवशी ज्या वेळेला या ठिकाणी उद्घाटन आहे तिसरी टीम त्या वेळेला येईल। त्याच्यामध्ये महिला मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि लहान मुलं मोठ्या प्रमाणात। आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह।